समजा तुमच्या घरातली एखादी अत्यंत महत्त्वाची वस्तू, तुमची गाडीची चावी किंवा तुमचा मोबाईल, तुम्ही रोजच्या सारखा टीव्हीच्या शेजारी ठेवला आहे. तुम्ही 2 मिनिटासाठी बाजूला जाता, परत येता तर ती वस्तू तिथे नाहीये. तुम्ही घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला विचारता, अरे माझी चावी इथेच ठेवली होती, कुणी घेतली का? समोरचा माणूस अत्यंत शांत डोक्यानं तुमच्या डोळ्यात डोळे घालून पूर्ण आत्मविश्वासानं म्हणतो, तू वेडा आहेस का? तू सकाळी तिथून चावी घेऊन आधीच बेडरूममध्ये गेला होतास. नीट आठवून बघ, आजकाल तुझा कशावरच लक्ष नसतं. तुम्ही बेडरूममध्ये जाता, तिथे कपाटावर चावी ठेवलेली असते. तुम्हाला वाटतं, खरंच यार, मी किती विसरभोळा झालोय, माझीच चूक होती. पण तुम्हाला हे कधीच कळत नाही की तुम्ही बाजूला गेल्यावर त्याच व्यक्तीनं ती चावी टीव्ही शेजारून उचलून बेडरूममध्ये ठेवली होती आणि तुम्हाला खोटं ठरवलं होतं. भावा, हा एखादा साधा प्रसंग नाहीये. हा मानवी सायकोलॉजीमधला सर्वात खतरनाक आणि डार्क गेम आहे, ज्याला म्हणतात गॅसलाइटिंग. हा असा मानसिक छळ आहे जिथे समोरचा माणूस चुका स्वतः करतो, खोटं स्वतः बोलतो, पण असं काही जाळं विणतो की शेवटी तुम्ही स्वतःच्याच डोळ्यांवर, स्वतःच्या आठवणींवर आणि स्वतःच्या बुद्धीवर संशय घेऊ लागता. ऐकणाऱ्याला वाटेल की हे फक्त सिनेमात होतं, पण आपल्या घरात, नात्यांमध्ये, मित्रांमध्ये आणि ऑफिस पॉलिटिक्समध्ये हा गेम रोज खेळला जातोय. या शब्दाचा इतिहास खूप रंजक आणि डार्क आहे. 1944 मध्ये हॉलिवूडमध्ये एक क्लासिक सिनेमा आला होता, ज्याचं नाव होतं गॅसलाइट. या सिनेमात एक नवरा आपल्या बायकोची संपत्ती हडप करण्यासाठी तिच्याशी हाच सायकोलॉजिकल गेम खेळतो. तो रोज रात्री घराच्या छतावर जाऊन तिथले गॅसवर चालणारे दिवे थोडे बारीक करायचा, ज्यामुळे प्रकाश मंद व्हायचा. जेव्हा बायको म्हणायची की अरे प्रकाश कमी झालाय का, तेव्हा नवरा पूर्ण आत्मविश्वासानं म्हणायचा, नाही तर प्रकाश तेवढाच आहे, तुला काहीतरी भास होतोय, तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. रोज रोज हे ऐकून ती बायको शेवटी खरंच स्वतःला वेडी समजू लागते. याच सिनेमावरून सायकोलॉजीमध्ये गॅसलाइटिंग हा शब्द आला. हा गेम खेळणारा माणूस तुम्हाला थेट मारत नाही, तो तुमच्या आत्मविश्वासाचा खून करतो. पण भावा, प्रश्न हा पडतो की समोरचा माणूस एवढ्या कडक आत्मविश्वासानं खोटं कसं बोलू शकतो की समोरचे पुरावे असूनही आपला मेंदू थिजून जातो. हा खोट्याचा गेम नक्की कसा चालतो? हाच आहे गॅसलाइटिंगचा पहिला आणि सर्वात घातक टप्पा, ज्याला म्हणतात मी असं बोललोच नाही, खोट्याचा आत्मविश्वासी खेळ. हा खेळ आपल्या आयुष्यात कसा खेळला जातो हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 1, मी असं बोललोच नाही, खोट्याचा आत्मविश्वासी खेळ. भावा, समजा तुमचं तुमच्या एका जवळच्या मित्रासोबत किंवा पार्टनरसोबत कडाक्याचं भांडण सुरू आहे. मुद्दा अगदी साधा असतो. त्या व्यक्तीनं मागच्याच आठवड्यात तुम्हाला एक कडक प्रॉमिस केलं होतं की तू काळजी नको करू, मी ही गोष्ट वेळेवर करून देईन. पण आज ऐन वेळेला त्यानं हात वर केलेत. जेव्हा तुम्ही त्याला चिडून विचारता की अरे, तू स्वतः मागच्या शनिवारी हॉटेलमध्ये चहा पिताना मला शब्द दिला होतास ना, तेव्हा समोरचा माणूस जराही न डगमगता, डोळ्यात 1% भीती न ठेवता अत्यंत शांतपणे तुमच्याकडे बघतो आणि म्हणतो, भावा, मी असं कधीच बोललो नाही. तू स्वतःच्या मनानेच काहीतरी गोष्टी बनवतोस आणि माझ्या डोक्यावर मारतोस. मला वाटतं आजकाल तुझा मानसिक ताण खूप वाढलाय, एकदा डॉक्टरला दाखवून घे. तुम्ही जागेवरच फ्रीज होता. तुमच्या डोळ्यासमोर तो शनिवार, ते हॉटेल, तो चहाचा कप सगळं स्पष्ट दिसत असतं. पण समोरच्या माणसाचा आत्मविश्वास एवढा कडक असतो की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक बारीकशी शंका डोकेवर काढते, खरंच यार, हा खोटं बोलतोय की माझीच मेमरी कमजोर झालीये, मीच स्वप्नात काही बघितलं नव्हतं ना. हाच आहे गॅसलाइटिंगचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया, ज्याला सायकोलॉजीमध्ये म्हणतात द ब्लँकेट डिनायल, म्हणजेच सरळ आणि कडक नकार. 1. आत्मविश्वासाचा सायकोलॉजिकल गेम. माणसाचा स्वभाव असा आहे की जेव्हा कोणी आपल्यासमोर अत्यंत ठामपणे आणि चेहऱ्यावर एकही रेषा न बदलता खोटं बोलतं, तेव्हा आपलं लॉजिकल ब्रेन गोंधळात पडतं. सायकोलॉजिस्ट सांगतात की
मानवी मेंदू हा समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून सत्य आणि असत्याचा अंदाज लावत असतो. जर समोरचा माणूस घाबरला, अडखळला, तर मेंदू लगेच पकडतो की हा खोटं बोलतोय. पण गॅसलाइटिंग करणारा माणूस हा प्रो लेव्हलचा खेळाडू असतो. तो खोटं बोलताना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतो की तुमचा मेंदू समोरचे पुरावे सोडून त्याच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवू लागतो. आपल्या भारतात कोर्ट कचेऱ्यांमध्ये किंवा जमिनीच्या वादात काही लोक अगदी देवाच्या शपथेवर खोटं बोलतात. अगदी तसेच हे लोक तुमच्या वैयक्तिक नात्यात तुमच्याशी वागतात. 2. कॉग्निटिव्ह डिसऑनन्सचा सापळा. जेव्हा तुम्ही एकाच वेळी 2 वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागता तेव्हा मेंदूत एक भयंकर युद्ध सुरू होतं, ज्याला विज्ञानाच्या भाषेत कॉग्निटिव्ह डिसऑनन्स म्हणतात. तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पर्याय अ, तुमचा आवडता जवळचा माणूस तुमच्याशी एवढं भयंकर खोटं बोलतोय आणि तुम्हाला फसवतोय. पर्याय ब, समोरचा माणूस बरोबर आहे, तुम्हीच काहीतरी विसरला आहात किंवा तुमचीच मेमरी चुकीची आहे. आता डार्क सायकॉलॉजी बघा. आपला मेंदू नेहमी सोपा आणि कमी वेदना देणारा रस्ता निवडतो. समोरचा माणूस आपला शत्रू आहे किंवा तो आपल्याला फसवतोय हे स्वीकारणं मनाला खूप त्रासदायक असतं. त्यामुळे मेंदू स्वतःला वाचवण्यासाठी पर्याय ब निवडतो. तो मानून घेतो की बहुधा माझीच चूक असेल, मीच नीट ऐकलं नसेल. इथेच समोरच्याचा गेम फिक्स होतो आणि तुम्ही त्याच्या तालावर नाचू लागता. 3. गल्लीबोळातील आणि भारतीय घरांमधील उदाहरणं. हा खेळ आपल्या आजूबाजूला कसा चालतो याची काही साधी आणि डोळे उघडणारी उदाहरणं बघूया. टॉक्सिक फ्रेंडशिप. समजा तुमच्या ग्रुपमधल्या एका मित्रानं तुमच्या पाठीमागे तुमची लायकी काढली, तुमच्याबद्दल घाणेरड्या अफवा पसरवल्या. जेव्हा तुम्हाला हे दुसऱ्या मित्राकडून कळतं आणि तुम्ही त्याला विचारता तेव्हा तो म्हणतो, अरे भावा, मी तुझ्याबद्दल असं बोलेन? पूर्ण ग्रुपमध्ये मीच एकटा तुझा खरा मित्र आहे. बाकीचे लोक आपल्या भांडणं लावण्यासाठी काहीही खोट्या गोष्टी सांगत आहेत. तू माझ्यापेक्षा त्या अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणार का? शेवटी तुम्ही ज्यानं बातमी आणली त्याला शिव्या देता आणि गॅसलाइट करणाऱ्या मित्राला मिठीत मारता. कौटुंबिक नातेसंबंध. अनेकदा घरांमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या सदस्याचा हक्क हिरावून घेते किंवा चुकीचं वागते. पण जेव्हा समाज किंवा इतर लोक जाब विचारतात तेव्हा ती व्यक्ती रडण्याचा आव आणून म्हणते, मी तर या घरासाठी रक्ताचं पाणी केलं आणि हे लोक आज माझ्यावरच आरोप करत आहेत. देव बघतोय सगळं. हा भावनिक अत्याचार म्हणजेच गॅसलाइटिंगचा भारतीय अवतार आहे. 4. हळूहळू होणारा आत्मविश्वासाचा खून. गॅसलाइटिंग ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये. हे एका संथ विषासारखं असतं. पहिल्या दिवशी समोरचा माणूस एका साध्या गोष्टीवर खोटं बोलतो. दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या मोठ्या गोष्टीवर नकार देतो. 6 महिने किंवा 1 वर्ष सतत हेच घडल्यामुळे तुमच्या कपाळाच्या मागे असलेला मेंदूचा जो भाग असतो, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, तो पूर्णपणे कोलमडून पडतो. तुम्ही प्रत्येक लहान निर्णय घेण्यासाठी, उदाहरणार्थ मी आज कोणते कपडे घालू, इथपासून ते मी नवीन बिझनेस सुरू करू का, इथपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्या गॅसलाइट करणाऱ्या माणसावर अवलंबून राहू लागता. तुमच्या आत्मविश्वासाचा पद्धतशीरपणे खून केला जातो. पण भावा, हा खेळ फक्त शब्दांपुरता मर्यादित असतो का? जेव्हा एखादा माणूस सतत तुमच्या बुद्धीवर, तुमच्या मेमरीवर संशय निर्माण करतो तेव्हा तुमच्या मेंदूच्या आत नक्की काय रासायनिक बदल होतात? मेंदूचा असा कोणता भाग आहे जो या मानसिक छळामुळे अक्षरशः आकसून जातो आणि माणूस स्वतःच्या हातानं स्वतःला वेडं का ठरवू लागतो? हाच आहे गॅसलाइटिंगचा सर्वात डार्क बायोलॉजिकल पॅटर्न, ज्याला म्हणतात अमिगडाला आणि आत्मविश्वासाचा खून. मेंदूच्या आत चालणारा हा खेळ आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 2, अमिगडाला आणि आत्मविश्वासाचा खून. भावा, आतापर्यंत आपण पाहिलं की गॅसलाइटिंग करणारा माणूस किती आत्मविश्वासानं खोट्याचा खेळ रचतो. पण आता आपण या विषयाच्या सर्वात डार्क आणि वैज्ञानिक बाजूकडे वळणार आहोत. जेव्हा एखादा जवळचा माणूस तुमच्या मेमरीवर, तुमच्या अस्तित्वावर सतत संशय निर्माण करतो तेव्हा तुमच्या कवटीच्या आत असलेल्या मेंदूमध्ये नक्की काय रासायनिक बदल होतात? हा केवळ एक मानसिक त्रास नाही, तर सायन्स सांगतं की गॅसलाइटिंगमुळे मानवी मेंदूची रचना पद्धतशीरपणे बदलली जाते. चला
मेंदूच्या आत चालणारा हा डार्क बायोलॉजिकल पॅटर्न आपण सोप्या भाषेत डिकोड करूया. 1. अमिगदालाचं हायजॅकिंग आणि 24 तास भीतीचा थरार. आपल्या मेंदूत बदामच्या आकाराचा एक छोटासा भाग असतो, ज्याला म्हणतात अमिगदाला. याचं मुख्य काम काय? तर शरीराला धोक्याची जाणीव करून देणे. आदिम काळात जेव्हा माणसाच्या समोर एखादा हिंस्त्र प्राणी यायचा, तेव्हा हा अमिगदाला फाईट ऑर फ्लाईट मोड ॲक्टिवेट करायचा. जेव्हा तुम्ही गॅसलाइटिंगच्या सापळ्यात अडकता, तेव्हा तुम्हाला रोज घरात किंवा ऑफिसमध्ये मानसिक धोक्याचा सामना करावा लागतो. समोरचा माणूस प्रत्येक वेळी तुम्हाला खोटं ठरवत असतो. यामुळे तुमचा अमिगदाला 24 तास हाय अलर्टवर राहतो. मेंदूत सतत कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालाइन सारखे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होऊ लागतात. याचा परिणाम असा होतो की तुम्ही समोरच्या माणसाच्या खोलीत येण्याच्या पावलांच्या आवाजानं किंवा त्याच्या साध्या मेसेजच्या नोटिफिकेशननंही आतून दचकू लागता. तुमचा मेंदू स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत भीतीच्या छायेखाली जगतो. 2. प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा कोलमडलेला ब्रेक आणि मेमरी स्कॅम. मेंदूच्या अगदी पुढच्या बाजूला, म्हणजे तुमच्या कपाळाच्या मागे असतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. या भागाचं काम आहे लॉजिकल विचार करणे, योग्य निर्णय घेणे आणि काय खरं काय खोटं हे ठरवणे. पण जेव्हा अॅमिगडाला सतत भीतीने भरलेला असतो, तेव्हा तो या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा ताबा घेतो. याला सायकोलॉजीमध्ये अॅमिगडाला हायजॅक म्हणतात. यात सर्वात मोठा फटका बसतो तुमच्या हिप्पोकॅम्पस या भागाला, जो मेंदूमध्ये आठवणी साठवून ठेवण्याचं काम करतो. सततच्या मानसिक तणावामुळे आणि गॅसलाइटिंगच्या हल्ल्यांमुळे हिप्पोकॅम्पस आकसून जाऊ लागतो. यामुळेच जेव्हा समोरचा माणूस म्हणतो, "तू वेडा आहेस, असं कधी झालंच नाही," तेव्हा तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स लॉजिकल पुरावे गोळा करू शकत नाही आणि हिप्पोकॅम्पस जुनी आठवण स्पष्टपणे समोर आणू शकत नाही. परिणामी तुम्ही स्वतःच्याच बुद्धीवर आणि मेमरीवर हताश होऊन संशय घेऊ लागता. 3. इन्सुलाचा बळी. स्वतःच्या भावना ओळखण्याची क्षमता संपणे. आपल्या मेंदूत इन्सुला नावाचा एक भाग असतो, जो आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे संकेत ओळखायला मदत करतो. उदाहरणार्थ, मला आता राग आला आहे, मला आता रडू येतंय, किंवा मला आतून काहीतरी चुकीचं घडतंय असा भास होतोय. गॅसलाइटिंग करणारा माणूस तुमच्या या इन्सुलावरच घाला घालतो. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता, "मला तुझ्या वागण्याने त्रास होतोय," तेव्हा तो म्हणतो, "तू खूप ओव्हर रिॲक्ट करतोस, तुला साधी चेष्टा समजत नाही." सतत हेच ऐकल्यामुळे तुमचा इन्सुला कमजोर होतो. तुमची स्वतःची गट फिलिंग किंवा अंतर्मनाचा आवाज पूर्णपणे मरण पावतो. तुम्हाला भूक लागलीये की नाही, तुम्हाला खरंच त्रास होतोय की नाही, हे ठरवण्यासाठीही तुम्ही समोरच्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागता. 4. भारतीय कॉर्पोरेट आणि नात्यांमधील ब्रेन वॉशचे जिवंत उदाहरण हा सायकोलॉजिकल ब्रेक आपल्या आयुष्यात कसा घडवून आणला जातो याचं एक परफेक्ट उदाहरण बघा. टॉक्सिक बॉस. ऑफिसमध्ये तुम्ही रात्री अपरात्री काम करून एक भारी प्रेझेंटेशन तयार करता, पण तुमचा बॉस सर्वांसमोर म्हणतो, "हे काय कचरा बनवलाय, मी तुला मागच्या गुरुवारी जे पॉइंट्स सांगितले होते ते यात कुठेच नाहीत." तुम्ही चक्रावून जाता, कारण गुरुवारी अशी कोणतीच चर्चा झालेली नसते. पण जेव्हा तो रोज तुमच्या प्रत्येक कामात अशा चुका काढू लागतो, तेव्हा तुमच्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काम करणं बंद करतो. तुम्ही मानून घेता की मीच नालायक आहे, मला काहीच काम नीट करता येत नाही. तुम्ही नोकरी सोडण्याच्या लायकीचेही स्वतःला समजत नाही. नात्यातील ट्रॅप. लग्नानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये एखादा पार्टनर दुसऱ्याला सतत सांगतो, "तुला जगण्याची अक्कल नाही, बाहेर कसं बोलायचं हे तुला समजत नाही, माझ्याशिवाय तुला कोणी सांभाळून घेतलं नसतं." हा सततचा मारा तुमच्या मेंदूला गुलाम बनवतो. 5. सायकोलॉजिकल पॅरालिसिस. या चॅप्टरचा सर्वात डार्क पॉइंट हा आहे की या अवस्थेत पोचलेला माणूस एका सायकोलॉजिकल पॅरालिसिसचा शिकार होतो. त्याला समोरून अत्याचार होतोय हे समजत असतं,
पण मेंदूची निर्णय घेण्याची आणि प्रतिकार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो स्वतःच्याच हाताने स्वतःला वेड्याच्या कपाटात बंद करून घेतो आणि त्या गॅसलाईट करणाऱ्या माणसाला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल सोपवून देतो. पण भावा, हा खेळ इथेच थांबत नाही. जेव्हा गॅसलाईट करणाऱ्या माणसाला समजतं की तुमचा स्वतःवरचा विश्वास उडाला आहे, तेव्हा तो त्याचा सर्वात हुकमी एक्का बाहेर काढतो. जेव्हा तुम्ही त्याला एखाद्या मोठ्या चुकीबद्दल रंगेहात पकडता, तेव्हा तो स्वतःचा बचाव करत नाही, तर उलट तुमच्यावरच असा काही भीषण हल्ला करतो की चूक त्याची असते, पण माफी तुम्ही मागता. या खतरनाक सायकोलॉजिकल युद्धाला म्हणतात उलटा हल्ला आणि ब्लेम शिफ्टिंग. समोरचा माणूस हा पत्ता कसा खेळतो हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 3, उलटा हल्ला आणि ब्लेम शिफ्टिंग, द उनो रिव्हर्स कार्ड. भावा, आत्तापर्यंत आपण पाहिलं की गॅसलाइटिंग करणारा माणूस तुमच्या मेमरीशी खेळून तुमच्या मेंदूचा कसा गेम करतो. पण विचार करा, एखाद्या दिवशी तुमच्या हातात त्याचे पक्के पुरावे लागले तर? समजा त्याने तुमच्या पाठीमागे केलेली एखादी भयंकर गोष्ट, त्याचे खोटे मेसेजेस किंवा स्क्रीनशॉट्स थेट तुमच्या हातात आले. आता तर तो खोटं बोलू शकत नाही, कारण पुरावा समोर आहे. आता तो काय करेल? तो शरणागती पत्करेल का? माफी मागेल का? बिलकुल नाही. इथेच तो गॅसलाइटिंगचं सर्वात खतरनाक आणि संताप आणणारं सायकोलॉजिकल हत्यार बाहेर काढतो, ज्याला म्हणतात उलटा हल्ला किंवा ब्लेम शिफ्टिंग, द उनो रिव्हर्स कार्ड. चूक समोरच्याची असते, पुरावा तुमच्याकडे असतो, पण अवघ्या 10 मिनिटांच्या चर्चेनंतर गेम असा फिरतो की गुन्हेगार तुम्ही ठरता आणि रडत रडत माफीही तुम्हीच मागता. सायकोलॉजीमध्ये या खतरनाक पॅटर्नला एक विशिष्ट नाव आहे, डार्वो टेक्निक. चला, हा डार्क खेळ कसा चालतो तो पॉइंट टू पॉइंट समजून घेऊया. 1. डार्वो टेक्निक म्हणजे नक्की काय? डिनाय, अटॅक, रिव्हर्स रोल. डार्वो हा एक सायकोलॉजिकल शॉर्ट फॉर्म आहे, जो गॅसलाइट करणाऱ्या लोकांच्या 4 पाऱ्यांमधील हल्ल्याला एक्सप्लेन करतो. डी, डिनाय, थेट नाकारणे. पुराव्यांकडे बघूनही ते म्हणतात, हे सगळं खोटं आहे, एडिट केलेलं आहे. ए, अटॅक. तुझी हिम्मत कशी झाली माझा मोबाईल चेक करायची? तू माझ्यावर पारड ठेवतोस? तू संशयी किडा आहेस. आर आणि व्ही आणि ओ, रिव्हर्स विक्टिम अँड ऑफेंडर. गुन्हेगार आणि पीडित यांच्या भूमिका बदलणे. माझ्यासारख्या प्रामाणिक माणसावर तू असा घाणेरडा संशय घेतलास? मी आजपर्यंत तुझ्यासाठी काय काय केलं आणि मला हे फळ मिळालं? तुझ्या या वागण्यामुळे आज माझं मन पूर्णपणे तुटलंय. क्षणभरात मूळ मुद्दा, त्यांची चूक हवेत गायब होतो आणि संपूर्ण चर्चा तुम्ही त्यांचा मोबाईल का तपासला किंवा तुम्ही त्यांच्यावर संशय का घेतला या नवीन मुद्द्यावर येऊन थांबते. तुम्ही डिफेन्सिव्ह मोडवर जाता आणि स्वतःचा बचाव करू लागता. 2. प्रोजेक्शन चा सायकोलॉजिकल खेळ गॅसलाइट करणाऱ्या लोकांचा आणखी एक मोठा आजार सायकोलॉजिस्ट सांगतात, ज्याला म्हणतात प्रोजेक्शन. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मनातील ज्या वाईट गोष्टी किंवा चुका असतात त्या ते समोरच्या व्यक्तीवर प्रोजेक्ट करतात. समजा एखादा माणूस स्वतः पार्टनरला फसवतोय किंवा ऑफिसमध्ये स्वतः काम नीट करत नाहीये, तो काय करेल? तो उलट तुमच्यावरच ओरडायला लागेल. तू आजकाल कोणाशी तरी लपून चॅटिंग करत असतोस ना, मला सगळं समजतं. किंवा तू कंपनीचं काम मनापासून करत नाहीयेस, तुझा फोकस उडालाय. ते स्वतःच्या मनातील अपराधीपणाची भावना सहन करू शकत नाहीत, म्हणून ते ती संपूर्ण घाण तुमच्यावर आणून टाकतात, जेणेकरून तुम्ही स्वतःला वाचवण्यात व्यस्त व्हाल आणि त्यांच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. 3. गल्लीबोळातील आणि भारतीय राजकारणातील जिवंत उदाहरणे. हा खेळ आपल्या रोजच्या जगण्यात कसा दिसतो याचे काही कडक नमुने बघा. भारतीय ऑफिस पॉलिटिक्स. समजा तुमच्या टीममधील एका सहकार्याने तुमची आयडिया चोरली आणि बॉस समोर स्वतःचं नाव लावून क्रेडिट घेतलं. तुम्ही त्याला प्रायव्हेटमध्ये पकडलं आणि विचारलं, भावा, हे तू चुकीचं केलंस, आयडिया माझी होती.
तर तो माफी मागण्याऐवजी सर्वांसमोर जोरात ओरडायला लागतो. तुला माझी प्रगती सहन होत नाहीये ना? मी रात्रभर जागून काम केलंय आणि तू माझ्या कष्टावर पाणी फेरतोस. तुझी लायकी नाहीये टीममध्ये काम करायची. अचानक ऑफिसमधले इतर लोकही त्याच्या बाजूने उभे राहतात आणि तुम्ही तोंड कडू करून कोपऱ्यात बसता. कौटुंबिक आणि नात्यांमधील वाद. नवऱ्याने किंवा बायकोने घरात एखादा मोठा आर्थिक घोळ केला किंवा खोटं बोलून पैसे उडवले. जेव्हा जोडीदार हिशोब मागतो तेव्हा चूक कबूल करण्याऐवजी थेट इमोशनल ड्रामा सुरू होतो. तुला फक्त पैशांची पडलीये, माझी या घरात काही किंमतच नाहीये. लग्न झाल्यापासून मी फक्त अपमानच सहन करतोय. मी आजच घर सोडून निघून जातो. मूळ पैशांचा हिशोब बाजूला राहतो आणि संपूर्ण कुटुंब दुसऱ्या पार्टनरला समजवायला लागतं. अरे सोडून दे ना, कशाला विषय वाढवतोस? 4. तुमचा इगो आणि सहानुभूतीचा गैरवापर. भावा, हा गेम तुमच्या चांगुलपणाचा वापर तुमच्या विरुद्ध करण्यासाठी डिझाईन केला गेलाय. जे लोक मनाने हळवे असतात, ज्यांच्यात इम्पॅथी जास्त असते, ते या सापळ्यात सर्वात आधी अडकतात. गॅसलाईट करणारा माणूस जेव्हा उलट हल्ला करून स्वतःच रडायला लागतो किंवा स्वतःलाच पीडित दाखवायला लागतो, तेव्हा तुमच्या मनातील सहानुभूती जागी होते. तुमचं लॉजिकल ब्रेन बाजूला पडतं आणि तुमच्या मनात विचार येतो, कदाचित मीच जास्त जोरात बोललो. मला त्याची चूक जरा शांतपणे सांगता आली असती. उगाच त्याचं मन दुखावलं माझ्यामुळे. आणि मग तुम्ही स्वतःहून पुढे जाता, त्याला पाणी देता आणि म्हणता, सॉरी यार, माझा तो उद्देश नव्हता. शांत हो. इथेच त्यांचा विजय होतो. पण भावा, गॅसलाइटिंग करणारा माणूस नेहमीच तुमच्यावर चिडून किंवा उलट हल्ला करूनच खेळतो असं नाही. कधीकधी हा खेळ एवढा गोड आणि मधाळ असतो की तुम्हाला समजणारही नाही की तुमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. जेव्हा समोरचा माणूस खूप प्रेम दाखवून तुमची काळजी करण्याचा आव आणून तुमच्या मेंदूशी खेळतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? हा आहे गॅसलाइटिंगचा सर्वात डार्क आणि अदृश्य अवतार, ज्याला म्हणतात केअरिंग गॅसलाइटिंग आणि प्रेमाचा मुखवटा. काळजीच्या नावाखाली होणारं हे खतरनाक ब्लॅकमेलिंग आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 4, केअरिंग गॅसलाइटिंग आणि प्रेमाचा मुखवटा. भावा, आतापर्यंत आपण गॅसलाइटिंगचे जे प्रकार पाहिले, तिथे समोरचा माणूस चिडत होता, ओरडत होता किंवा उलट हल्ला करत होता. पण विचार करा, जर कोणी तुमच्याशी अजिबात न भांडता अत्यंत गोड बोलून, तुमच्या डोक्यावर हात फिरवून आणि तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करून तुम्हाला मानसिकदृष्ट्या संपवत असेल तर? याला सायकोलॉजीमध्ये म्हणतात केअरिंग गॅसलाइटिंग, म्हणजेच काळजीचा मुखवटा घालून खेळला जाणारा डार्क गेम. हा गॅसलाइटिंगचा सर्वात खतरनाक प्रकार आहे, कारण यात समोरचा माणूस तुमचा शत्रू वाटतच नाही. तो जगासमोर आणि तुमच्यासमोर तुमचा सर्वात मोठा हितचिंतक म्हणून वावरतो. पण प्रत्यक्षात तो तुमच्या नकळत तुमचं सामाजिक आणि मानसिक खच्चीकरण करत असतो. चला, या मधाळ विषामाचं डार्क सायकोलॉजिकल सायन्स आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय. या खेळाची सुरुवात नेहमी एका वाक्याने होते. अरे भावा, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे धाडस करतोय. गॅसलाइट करणारी व्यक्ती तुमच्यासमोर अशी इमेज तयार करते की या जगात फक्त तीच एकटी आहे जी तुमच्यावर मनापासून प्रेम करते. जेव्हा तुम्ही आयुष्यात एखादा मोठा निर्णय घेता, जसं की नवीन बिझनेस सुरू करणे किंवा एखादा नवीन कोर्स करणे, तेव्हा हे लोक तुमच्या पाठीवर थाप मारण्याऐवजी तुमच्या मनात भीती पेरतात. ते म्हणतात, तुला अनुभव नाहीये ना अजून, तू खूप भाबडा आहेस, बाहेरचे लोक तुला फसवतील, मला माहितीये तू हे सहन करू शकणार नाहीस, तुझा स्वभाव खूप कमकुवत आहे, त्यापेक्षा तू हे करूच नकोस. ते काळजीचं नाटक करून तुमचे पंख अशा प्रकारे कापतात की तुम्हाला स्वतःलाच वाटू लागतं की आपण खरोखरच नालायक आहोत. 2. मानसिक आरोग्याचा हत्यार म्हणून वापर. आजकालच्या जगात स्ट्रेस, डिप्रेशन आणि अँझायटी हे शब्द खूप कॉमन झाले आहेत.
केअरिंग गॅसलायटर या शब्दांचा वापर शस्त्र म्हणून करतो. समजा तुम्ही त्यांच्या एखाद्या चुकीवर बोट ठेवलं तर ते तुमच्याशी भांडणार नाहीत. ते अत्यंत सहानुभूतीने तुमच्याकडे बघतील, दीर्घ श्वास घेतील आणि म्हणतील, भावा, आजकाल तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. ऑफिसच्या टेन्शनमुळे तू खूप चिडचिडा झालायस. म्हणूनच तुला माझ्या साध्या बोलण्याचाही त्रास होतोय. तू प्लीज शांत राहा. स्वतःवर जास्त ताण घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे ना, काळजी नको करू. विचार करा, चूक त्यांची होती, पण त्यांनी ती गोष्ट तुमच्या मानसिक आरोग्यावर ढकलून दिली. यामुळे तुमचा मेंदू चक्रावून जातो. तुम्हाला वाटतं, खरंच यार, हा माणूस माझी एवढी काळजी घेतोय आणि मीच विनाकारण याच्यावर संशय घेतोय. तुम्ही स्वतःच्या हक्काचा राग विसरून जाता. 3. भारतीय घरांमधील आणि नात्यांमधील गोड ब्लॅकमेलिंग हा खेळ आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक रचनेत कसा फिट बसवला आहे याची काही जिवंत उदाहरणे बघा. अति काळजी करणारे पार्टनर, ओव्हर प्रोटेक्टिव्ह पार्टनर्स. रिलेशनशिपमध्ये अनेकदा एक पार्टनर दुसऱ्याला पूर्णपणे कंट्रोल करू इच्छितो. जेव्हा मुलगी तिच्या मित्रांना भेटायला जाते किंवा करिअरमध्ये पुढे जाऊ बघते, तेव्हा नवरा किंवा बॉयफ्रेंड म्हणतो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग, पण आजकाल बाहेरचे लोक चांगले नाहीत. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला तिथे जाण्यापासून थांबवतोय. माझ्या प्रेमाची तुला किंमतच नाहीये. इथे काळजीच्या नावाखाली मुलीचं सोशल लाईफ पूर्णपणे संपवलं जातं. घरातील वरिष्ठ किंवा नातेवाईक. अनेकदा घरांमध्ये तरुणांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडू दिलं जातं नाही. तिथे थेट भावनिक अस्त्र सोडलं जातं. आम्ही जगाचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत. आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. आम्ही तुझ्या वाईटावर कधीतरी विचार करू का? आम्ही सांगतोय तेच तुझ्या भविष्यासाठी चांगलं आहे. मुलाला स्वतःचे निर्णय घेण्यापासून रोखलं जातं आणि त्याला असं भासवलं जातं की स्वतःचा विचार करणं म्हणजेच स्वार्थी असणं आहे. 4. सोशल आयसोलेशन. तुम्हाला एकटं पाडणं. केअरिंग गॅसलायटरचा अंतिम उद्देश तुम्हाला जगापासून तोडणं हा असतो. कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यात इतर चांगले मित्र किंवा हितचिंतक असतील, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या या मानसिक खेळाला बळी पडणार नाही. इतर लोक तुम्हाला सांगतील की अरे, तो तुझ्याशी चुकीचा वागतोय. म्हणून हे लोक तुमच्या नकळत तुमच्या इतर मित्रांबद्दल तुमच्या मनात विष कालवायला सुरुवात करतात. ते म्हणतात, तो तुझा जो मित्र आहे ना, तो तुझ्या पाठीमागे तुझ्यावर हसत होता. मला बघवलं नाही म्हणून मी तुला सांगतोय, त्याच्यापासून लांब राहा. हळूहळू ते तुमचे सगळे चांगले संबंध तोडून टाकतात. शेवटी तुमच्या आयुष्यात सल्ला घेण्यासाठी आणि विश्वास ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त ती एकच गॅसलाईट करणारी व्यक्ती उरते. तुम्ही पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात येता. 5. स्वतःच्या अस्तित्वाचा संकोच. या चॅप्टरचा सर्वात वेदनादायी भाग हा आहे की या सापळ्यात अडकलेला माणूस स्वतःला अत्यंत लहान समजू लागतो. त्याचा स्वतःच्या बुद्धीवर, निर्णय क्षमतेवर आणि लायकीवरचा विश्वास शून्य होतो. त्याला वाटतं की जर ही समोरची व्यक्ती माझ्या आयुष्यात नसेल तर मी रस्त्यावर येईन, मी वेडा होईन किंवा मी जगूच शकणार नाही. प्रेमाच्या नावाखाली माणसाला एका सायकोलॉजिकल जेलमध्ये बंद केलं जातं, ज्याची चावी त्या गॅसलायटरच्या खिशात असते. पण भावा, आजच्या 21व्या शतकात हा खेळ फक्त समोरासमोर किंवा 4 भिंतींच्या आत खेळला जात नाहीये. आता माणसाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप चॅट्स आणि डिजिटल जगताने या गॅसलाइटिंगला एक अत्यंत आधुनिक आणि आणखी डार्क रूप दिलं आहे. जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या मेंदूचा गेम केला जातो, तेव्हा त्याला काय म्हणतात? हा आहे गॅसलाइटिंगचा सर्वात नवीन डिजिटल चेहरा, ज्याला म्हणतात डिजिटल गॅसलाइटिंग आणि इंटरनेटचा सापळा. स्क्रीनच्या मागून खेळला जाणारा हा खतरनाक खेळ आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 5. डिजिटल गॅसलाइटिंग आणि इंटरनेटचा सापळा. भावा, आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत ज्याचा सामना आजची तरुण पिढी 24 तास करते. आपण आदिम काळ पाहिला, मेंदूचं सायन्स पाहिलं आणि नात्यांमधील गोड ब्लॅकमेलिंगही पाहिलं. पण आजच्या 21व्या शतकात जिथे आपलं अर्ध आयुष्य स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये अडकलं आहे, तिथे गॅसलाइटिंगचा हा खेळ आणखी डिजिटल आणि खतरनाक बनला आहे.
इंटरनेट, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियानं या सायकॉलॉजिकल गेमला एक नवीन हत्यार दिलंय, ज्याला म्हणतात डिजिटल गॅसलाइटिंग. स्क्रीनच्या पलीकडे बसलेला माणूस फक्त काही मेसेजेस डिलीट करून किंवा इंटरनेटचा वापर करून तुमच्या मेंदूचा तसा दही करतो, याचं डार्क सायन्स आता आपण समजून घेऊया. 1. व्हॉट्सॲप चॅटचा आणि डिलीट फॉर एव्हरीवनचा खेळ. समजा समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा इंस्टाग्रामवर एखादी खूप मोठी, राद आणणारी किंवा चुकीची गोष्ट टाईप करून पाठवली. तुम्ही तो मेसेज वाचता, तुम्हाला धक्का बसतो आणि तुम्ही त्याचा रिप्लाय द्यायला जाता. पण तेवढ्यात समोरचा माणूस तो मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करून टाकतो. जेव्हा तुम्ही त्याला स्क्रीनशॉट न काढल्यामुळे विचारता की अरे, तू आत्ता तो काय मेसेज टाकला होतास आणि डिलीट का केलास, तेव्हा डिजिटल गॅसलाइटर म्हणतो, मी काहीच नाही पाठवलं. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा तुझ्या फोनमध्ये काहीतरी ग्लिच झाला असेल. तू विनाकारण संशय घेऊ नकोस. इंटरनेटवर पुरावे मिटवणं इतकं सोपं झाल्यामुळे समोरच्याला खोटं ठरवणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे. मेसेज डिलीट करून तुमच्या मनात शंका निर्माण करणं हा डिजिटल गॅसलाइटिंगचा पहिला नियम आहे. 2. घोस्टिंग आणि सायलंट ट्रीटमेंटचा मानसिक छळ. डिजिटल जगतातलं सर्वात डार्क हत्यार कोणतं असेल तर ते म्हणजे एखाद्याला ऑनलाईन असतानाही इग्नोर करणे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर समोरच्याशी चॅटवर बोलत आहात. मुद्दा गंभीर आहे आणि चुकी त्यांची आहे. पण अचानक समोरचा माणूस तुमचे मेसेजेस रीड करतो आणि रिप्लाय देणं बंद करतो. तो इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतो, इतरांच्या पोस्ट लाईक करत असतो, रील शेअर करत असतो, पण तुमच्या मेसेजला घोस्ट करतो. जेव्हा 2 दिवसांनी तो परत येतो आणि तुम्ही विचारता, तू ऑनलाईन होतास मग मला रिप्लाय का नाही दिलास, तेव्हा तो उलट तुमच्यावरच ओरडतो. तुला दुसरं काही काम नाहीये का? दिवसभर मोबाईलवर पडून असतोस. मी तिथे बिझनेसच्या कामात व्यस्त होतो आणि तुला फक्त चॅटिंगची पडलीये. तू खूप अपरिपक्व आहेस. तुमच्या हक्काचा राग एका झटक्यात मॅन्युप्युलेट करून तुम्हालाच रिकामटेकडं ठरवलं जातं. 3. सोशल मीडियावर खोटं जग निर्माण करणे. गॅसलाइट करणाऱ्या व्यक्तीला एक गोष्ट चांगली माहिती असते. तुम्हाला एकटं पाडण्यासाठी तुमची सोशल इमेज खराब करणे गरजेचे आहे. ते सोशल मीडियाचा वापर स्वतःला बिचारा किंवा पीडित दाखवण्यासाठी करतात. ते इंस्टाग्राम स्टोरीजवर किंवा फेसबुक स्टेटसवर असे सॅड किंवा सायकॉलॉजिकल कोट्स टाकतील. काही लोक आपली किंमत कधीच समजू शकत नाहीत किंवा प्रामाणिक माणसाला नेहमीच फसवणूक मिळते. हे बघून त्यांचे कॉमन फ्रेंड्स त्यांना विचारतात, काय झालं भाई, सब ठीक? आणि गॅसलाइटर पाठीमागे सांगतो, अरे काय सांगू, त्याचा स्वभाव खूप विचित्र झालाय आजकाल. विनाकारण संशय घेतो माझ्यावर. यामुळे होतं असं की जेव्हा तुम्ही खरं सांगायला जाता तेव्हा तुमचे मित्र आधीच गॅसलाइटरच्या बाजूने विचार करत असतात. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून एकटं पाडलं जातं. 4. ओपिनियन मॅन्युप्युलेशन आणि कमेंट बॉक्समधील गँगवार. हा खेळ फक्त वैयक्तिक नात्यात चालत नाही तर मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवरही चालतो. समजा एखाद्या तरुणानं सोशल मीडियावर एखाद्या चुकीच्या गोष्टीविरुद्ध किंवा स्कॅम विरुद्ध आवाज उठवला, तर तो स्कॅम करणारे लोक काय करतात? ते आपल्या फेक आयडीजच्या माध्यमातून किंवा बॉट्स माध्यमातून त्या तरुणाच्या कमेंट बॉक्समध्ये हल्ला करतात. हजारो कमेंट्स अशा येतात की हा मुलगा फक्त व्ह्यूजसाठी खोटं बोलतोय, हा स्वतःच फ्रॉड आहे, याला काहीच माहिती नाहीये. जेव्हा एखादा सामान्य तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या विरुद्ध कमेंट्स पाहतो तेव्हा त्याचा स्वतःच्या सत्यावरचा विश्वास डळमळीत होतो. त्याला वाटतं की खरंच मीच काहीतरी चुकीचं बोललो का? पूर्ण जग तर माझ्या विरुद्ध आहे. इंटरनेटवर गर्दीचा वापर करून एका सत्य बोलणाऱ्या माणसाला वेडं ठरवण्याचा हा डिजिटल सापळा आहे. 5. स्क्रीनशॉट आणि कॉल रेकॉर्डिंगला फेक ठरवणे. आजकाल तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय की तुम्ही जर गॅसलाइटरला त्याचेच जुने चॅट्सचे स्क्रीनशॉट्स किंवा कॉल रेकॉर्डिंग ऐकवली तरी ते डगमगत नाहीत. ते म्हणतात, आजकाल मार्केटमध्ये खूप ॲप्स आलेत, कोणीही असे फेक चॅट्स बनवू शकतं. तू एडिट करून मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस.
विज्ञानानं आपल्याला पुरावे गोळा करायची ताकद दिली, पण डिजिटल गॅसलाइटिंगनं त्या पुराव्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले. समोर पक्का पुरावा असूनही जेव्हा समोरचा माणूस डिजिटल गोष्टींना फेक किंवा ग्लिच ठरवतो, तेव्हा ऐकणाऱ्याच्या मेंदूचा अक्षरशः थरकाप उडतो. भावा, आपण या गॅसलाइटिंगच्या नरकाचे सगळे दरवाजे पाहिले. खोट्याचा खेळ, मेंदूचं सायन्स, ब्लेम शिफ्टिंग, प्रेमाचा मुखवटा आणि डिजिटल सापळा. हे सगळं ऐकून डोके चक्रावून गेले असेल. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं? समोरच्याचा हा खेळ कसा मोडून काढायचा आणि स्वतःच्या बुद्धीचा रिमोट कंट्रोल परत कसा मिळवायचा? हाच आहे या संपूर्ण व्हिडिओचा कडक आणि लर्निंग बेस्ड शेवट, म्हणजेच आउट्रो. चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा रस्ता. हा शेवटचा भाग आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण गॅसलाइटिंगच्या त्या डार्क चक्रव्यूहाचा पूर्ण पर्दाफाश केला आहे, जिथे समोरचा माणूस चुका स्वतः करतो आणि वेडं तुम्हाला ठरवतो. आपण पाहिलं की हा खेळ आधी केवळ शब्दांपुरता होता, मग तो मेंदूच्या नसांमध्ये शिरला, काळजीच्या मुखवट्याआड लपला आणि आज डिजिटल स्क्रीनच्या मागे जाऊन आणखी खतरनाक बनला आहे. पण आता प्रश्न हा आहे की या मानसिक नरकातून बाहेर कसं पडायचं? समोरच्याचा हा खेळ कायमचा कसा मोडून काढायचा? सायकोलॉजीनुसार या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे 3 कडक आणि प्रॅक्टिकल नियम आहेत, जे तुम्हाला आजच अंमलात आणायचे आहेत. 1. पुराव्यांवर विश्वास ठेवा, वादावादीवर नाही. गॅसलाइट करणाऱ्या माणसाशी कधीही तोंडी वाद घालत बसू नका, कारण ते शब्दांचे पक्के खेळाडू असतात. जेव्हाही तुम्हाला वाटेल की काहीतरी गडबड आहे, तेव्हा महत्त्वाच्या गोष्टी चॅट्सवर, ईमेल्सवर किंवा लिहून ठेवा. जेव्हा समोरचा माणूस म्हणेल की असं झालंच नाही, तेव्हा वाद घालण्याऐवजी स्वतःकडे असलेला तो पुरावा शांतपणे बघा. तुम्हाला त्याला सिद्ध करून दाखवायची गरज नाही, फक्त तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी आणि मेंदूला शांत ठेवण्यासाठी ते पुरावे महत्त्वाचे आहेत. 2. बाउंड्री गेम सेट करा. जेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर उलट हल्ला करायला लागेल किंवा तुमच्या मानसिक स्थितीवर बोट ठेवायला लागेल, तेव्हा तिथेच चर्चा थांबवा. त्याला ठामपणे सांगा की तू माझ्या मेमरीवर किंवा माझ्या स्वभावावर बोलून मूळ मुद्दा बदलू शकत नाहीस. जर तुला शांतपणे विषयावर बोलायचं असेल तरच आपण बोलू, अन्यथा मला यावर चर्चा करायची नाही. जेव्हा तुम्ही डिफेन्सिव्ह मोडमधून बाहेर पडता, तेव्हा समोरच्याच्या खेळाचा कणा तिथेच मोडतो. 3. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला एक गट फिलिंग दिली आहे. जर तुम्हाला आतून सतत जाणवत असेल की समोरची व्यक्ती तुमच्याशी खेळते, तर स्वतःच्या बुद्धीवर संशय घेणं बंद करा. तुम्ही वेडे नाही आहात, तुमची मेमरी कमजोर नाहीये. गॅसलाइट करणाऱ्या माणसापासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा, कारण तुमचं मानसिक आरोग्य आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास या जगात सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, गॅसलाइटिंगचा हा डार्क सायकोलॉजिकल रिसर्च तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आजूबाजूला किंवा नात्यात कोणी असा गेम खेळतंय का, हेही लिहायला विसरू नका. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यातील संभ्रम दूर केला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच डोळे उघडणाऱ्या आणि सायकोलॉजिकल व्हिडिओसाठी द मराठी व्हॉइसला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका कडक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सुरक्षित रहा. धन्यवाद.